अर्थसंकल्पात एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेत 0 रुपयांची तरतूद, आनंदाचा शिधा, वयोश्री, तीर्थदर्शन आणि शिवभोजन योजनांना निधीच नाही. शिंदेंच्या योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप. शिंदेंच्या योजनांना कात्री नाही तर योजनाच संपवल्या. वडेट्टीवार आणि राऊतांचा अजितदादा गटासह भाजपवर निशाणा. तर अद्याप पुरवण्या मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार. सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सरकारच्या विविध 26 वेबसाईट्सचं लोकार्पण. सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार. मला निवडणुकीत 10-12 कोटी लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल. निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुने विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत. प्रकाश सोळंकेंचा दावा. त्या व्हिडिओत लाखांऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण. भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवली. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी. 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील, सूत्रांची माहिती. खोक्यासोबत सुरेश धसांनाही आरोपी करा. धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत. आम्हालाही बोलता येतं पण देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प. धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंचा इशारा. धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, कारण नसताना धनंजय मुंडेंची बदनामी. भाऊ अजय मुंडेंची प्रतिक्रिया.